पॉवर प्ले मध्ये अशा पद्धतीचं गोलंदाजी करणं खूप महत्वाचं आहे, पण त्याचा समाचार घेण्यासाठी प्रयत्न करत होता, पण काही नाही. एका धावेवरती समाधान मानावं लागेल शिर्सी शिव संघाला. संघाच्या साईडला मारले जातोय सीमा रेषेच्या पार, जातोय चौकार. वेदांतने खूप थांबवण्याचा प्रयत्न केला, पण बॅट्समन देखील त्याला पण माहिती आहे की माझ्यावर जिम्मेदारी दिलेली आहे, मला पाठवलेलं आहे, माझ्यावर काय तो विश्वास असेल गावाचा, माझ्या वाडीचा, त्यामुळे पाठवते. चौकार माझ्या शेवटचा चेंडू आहे. पुन्हा एकदा टोलवण्याचा प्रयत्न. फिल्डर तिथे तैनात, पण फिल्डिंग उत्कृष्ट अशी फिल्डिंग पाहायला भेटते आपल्या मतदारगाडी संघाकडून, ऋतिक पारदे याच्याकडून उत्कृष्ट क्षेत्र. 2 धावांवरती समाधान. धाव संख्या होते 8. 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर धाव संख्या होते 8. शिर्सी शिव संघाची धाव संख्या होते. रोशनसाठी पहिला चेंडू ऋतिकचा. एका धावेवरती थांबावं लागेल शिर्सी शिव संघ आहे. चौकार षटकार यांची अपेक्षा आहे संघाला. आणि बाबू पुन्हा बैठक शॉट मारलेला होता आणि काय जातंय, आणि खरोखर बोललो त्यांच्यावर जी जिम्मेदारी दिलेली आहे. उत्कृष्ट फिल्डिंग पाहायला भेटते आपल्याला म्हातारगाडी संघाकडून. क्षेत्ररक्षण उत्कृष्ट. चौथा चेंडू ऋतिकचा. ग्राउंड शॉट मारण्याचा प्रयत्न. सुनीलजी निवाते तिथे फिल्डिंग करतात, ही हौस असते माणसाला. पुन्हा एकदा जोरदार मारण्याचा प्रयत्न. बॉल जातोय सीमा रेषेच्या पार, चौकार. धाव संख्या 19. एका धावेवरती समाधान मानावं लागेल शिर्सी शिव संघाला. साठी पाहूया सिद्धेश काय करतो. सिद्धेशकडनं अपेक्षा आहेत संघाला. पुन्हा ऑफसाईडला टोलवलेला चेंडू आहे, गॅपमध्ये जातोय. गॅपमध्ये सीमारेषेच्या तिथे फिल्डर तैनात. 2 रन काढतील, 2 रन समाधान मानावं लागेल. तो म्हणजे वेदांत आपल्या गोलंदाजीतून. पुन्हा ऑफसाईडला टोलवलेला फिल्डर आहे तिथे. उत्कृष्ट अशी फिल्डिंग पाहायला भेटते आपल्याला मतदारगाडी संघाकडून. पण बघा कसं आहे. ओके ठीक आहे, आले ना. साई कृपा कॅटरर्स यांची केजीवरती किल्लोवरती पण अवेलेबल आहेत, तर नक्कीच तुम्ही त्यांच्याशी संपर्क साधा. बिर्याणीचा आनंद लुटा. चवदार रुचकर अशी बिर्याणी खा. सुजित वेदांतचा चेंडू सुजितसाठी. सुजित रिवर्स पाडण्याचा प्रयत्न. रिवर्स काहीसा गवसलेला नाही आहे. तो पंच काय करतात. पंचाने निर्णय मला वाटते बिलकुल फेटाळून लावतोय. उत्कृष्ट गोलंदाजी पाहायला भेटते आपल्याला वेदांतकडून, म्हातारगाडी या संघाकडून. मध्ये हा खेळणारा खेळाडू आहे, उभारता सितारा आहे वेदांत. खरोखर तरीच मी बोललो की उत्कृष्ट अशी गोलंदाजी टाकतो तो, काहीतरी असणार. आणि आताच ऐकायला भेटलं त्याच्याबद्दल, आणि भेटतं आपल्याला त्यांच्या गोलंदाजीतून आता एक. आणि तेच त्याचे कारण की बघा वडील पण आहेत तिथेच खेळणारे. मार्गदर्शक असला की मुलगा नक्कीच होणार. उत्कृष्ट अशी होण्याचा प्रयत्न केला ते म्हणजे म्हातारगाडी या संघाने, की आम्हाला पण तुम्हाला स्कोर जास्त नाही द्यायचा आहे, आम्हाला थांबवायचं आहे. आणि पंचांकडून नो बॉलचा इशारा येतोय. कशा पद्धतीने घेतात शिर्सी शिवचे खेळाडू पाहू आपण. नक्कीच नाही मारलाय, पण उत्कृष्ट मारलाय. 4 रन जात आहेत, 4 धावा जात आहेत. घेतलेला आहे समाचार. चौथा चेंडू सुजितसाठी. रिवर्स मारण्याचा प्रयत्न. उत्कृष्ट अशी बॅटिंग आपल्याला पाहायला भेटते. चौकार षटकार, चौकार षटकार असं चाललेलं आहे सुजितच्या बॅटमधून. पुन्हा एकदा उत्कृष्ट असा मारण्याचा प्रयत्न, आणि तो पण देखील जातोय. मिस फील्ड होते आणि तो देखील चौकार जातोय सुजितच्या बॅटमधून. धाव संख्या पोचते. बॉलला तो टच करतोय, मार्ग ठरवतोय म्हातारगाडी संघाने, तेवढा तो विश्वासाला सार्थ ठरत नाहीये. पंचांकडून पुन्हा एकदा नो बॉलचा इशारा येतोय. 3 हिट असेल तर पंच सांगतील सुजित. आणि सुजित हा मला वाटतं चान्स नक्की सोडणार नाही. आणि काय होते पाहून पंच निर्णय देतील.
डॉट बॉल, नॉट आउट. ओव्हर संपले. ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या होते. आपल्या टीमने जिम्मेदारी दिली, आपल्याला जिंकायचं हा विश्वास एका रनावरती समाधान मानावं लागेल. शिरशिशी या संघाला धावसंख्या होते 49. दुसरा चेंडू पुन्हा दिशा दाखवण्याचं काम करतात सुजित, पण फिल्डर तिथे मैदान. एका धावेवरती समाधान मानावं लागेल सुजितला हार पाडण्याचं काम करतोय आपल्या टीमसाठी, आपल्या गावासाठी. आपल्याला नाव करायचंय, मतारगाडी या गावाचं नाव करायचंय, पण व्हाईट बॉल जातोय. पंचांकडून व्हाईट बॉलचा इशारा येतोय. पुन्हा एकदा जोरदार टोलवण्याचा प्रयत्न सिद्धेच्या बॅटमधून जातोय. झणझणीत सणसणीत चौकार. पुन्हा एकदा जोरदार मारण्याचा प्रयत्न. फिल्डर आहे तिथे उत्कृष्ट झेल पकडतात वेदांत. धावसंख्या 61. बॉलला दिशा दाखवलेली आहे. बॉल जातो सीमारेषेच्या पार. पहिलं संघासाठी पहिलं षटक होतं नितीन जाधव. राईट हँड ओव्हर द विकेट मारा प्रत्युत्तर देण्यासाठी वेदांत निवाते मैदानामध्ये नॉट एकला प्रत्येक पारदी. पाहूया कशा प्रकारे सामना करतोय. पासष्ट धावा केल्या. 66 धावांचं आव्हान आहे. पहिलं चेंडू मिड विकेटच्या ठिकाणी. सुंदर चित्रक्षण. सुंदर चेंडूची फेकी. सुंदर चेंडूची फेकी. अति घाई. दुसरी धाव घेण्याची गरज नसताना दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला. मैदानामध्ये पाहूया कशा प्रकारे सामना करतो वेदांत निवाते. सुंदर प्रहार पाहायला मिळतोय. चेंडू मात्र पूल होतोय. मिड विकेटच्या मधून निघून चाललाय चेंडू. शनिवार दिनांक 27 व रविवार 28 डिसेंबर 2025 रोजी अजित पारदी यांच्या श्री साई कृपा बिर्याणीच्या माध्यमातून विविध खाद्यपदार्थ आपल्याला किफायत फायदेशीर दरात उपलब्ध केले जाणार आहेत. पुन्हा एकदा जाधव रिव्हर्स हँडल करण्याचा प्रयत्न. शरीराचा वेध घेणारा चेंडू. एक चोरटी धाव मात्र खात्यामध्ये जमा होऊ शकते. एका धावेने संघाची धाव संख्या 7 पर्यंत जाऊन एकाकडून ओव्हर द विकेट मारा करतो. वेदांत प्रत्युत्तर देण्यासाठी मैदानामध्ये सुंदर प्रहार आणि चेंडू जातो वनबो सीमारेषा पार. कणकणी पुन्हा एकदा नितीन जाधव. वेदांत पुन्हा फटका बसला. चेंडू हवेत आहे. नो मॅन लँड मध्ये येतो का पाहिजे. चेंडू येतोय नो मॅन लँड मध्ये आणि इशारा केला होता वर फेकण्याचा प्रयत्न कर. एसटी रक्षकाकडे लक्ष नव्हता आणि खरोखर एसटी रक्षकांच्याकडे जर लक्ष असता तर थोडासा वेदांत अडचणीत आला असता. 2 धावांनी संघाची धाव संख्या धावून पोहोचते 13. पण आता मिटिंग घेऊ नका, टाइम झालेला आहे. मारा करण्यासाठी सज्ज ऋतिक पाटील तयार सामना करण्यासाठी. पाहूया कशा प्रकारे सामना करतोय. आपली मारा बॅटच्या पट्ट्यामध्ये चेंडू येत नाही आणि ऋतिक सारख्या खिलाडीला पहिला चेंडू खेळवण्यामध्ये यशस्वी होतोय. क्या बात आहे. निश्चितच आपल्याला पाहायला मिळतंय ते रुपेश श्रवण यांच्याकडून जातात. राऊंड विकेट मारा. सुंदर प्रहार. निश्चितच चेंडू निघून चाललाय. सीमारेषा पार. एक वर्ष त्यांना पाहत आलो आहे. पुन्हा एकदा रुपेश आपल्या गोलंदाजी मार्फत ऋतिक तयार होतोय. रिव्हर्स अटेम्प्ट केला. सुंदर अटेम्प्ट केला. चेंडू जातोय पोहोचलाय सीमारेषा पार. तत्कालीन षटकार. ऋतिक पारदी तयार आहे सामना करण्यासाठी. पाहूया कशा प्रकारे सामना करतो ऋतिक पारदी. सोनाचा चेंडू होता. चेंडू हवेत आहे. चेंडू निघून जातोय सीमारेषा पार. पुन्हा एकदा रुपेश. आणि पंचांवरती काही फरक पडत नाही आहे. अपील मात्र जोरदार केला होता. पंचांनी अपील मात्र फेटवलेला. पंचांच्या संघामध्ये तुल्यबळ असे खिलाडी माहीर. बॅटच्या पट्ट्यामध्ये चेंडू येत नाहीये. थोडीशी चोरटी धाव. 1 धाव मिळते. पंचांना पार करून निघालाय रोशन. हा पिच मारा. सुंदर क्षेत्ररक्षण.
खरोखरच सुंदर क्षेत्ररक्षण सजवलंय ते पण स्क्वेअर लेग मध्ये फक्त एक आणि फक्त एकच धाव मिळते. वेदांत निवाते तयार. सुंदर प्रहार, सुंदर प्रहार. चेंडू मात्र सीमारेषा. 16 चेंडू शेष आहेत. 29 धावांची गरज आहे. चेंडू शेष 16. धाव संख्या पाहिजे 29. एक ओशन रटन ओ द विकेट 12. वेदांत तयार. पुन्हा फटका पोचलाय. चेंडू येत आहे पाहूया आणि झेल मात्र होत नाही. एक संधी आली होती आणि संधीचं सोनं होत नाही. म्हणजे गाव फिरान इलो आणि हुंबऱ्यातून मिलो. पुन्हा एकदा रोशन निघाला विकेट मारा करण्यासाठी. वेदांत निवाते त्याचा सामना करण्यासाठी हा पिच मारा. पुन्हा फटका सजवलाय. चेंडू निघून चाललाय सीमार सप्पार. कणकणी दणदणीत षटकार मार्फते रोशन लवंडे. 45 धाव संख्या असताना पुढचा चेंडू घेऊन ओ द विकेट मारा. पुन्हा फटका सजवला. पायलेच्या दिशेला चेंडूचा प्रवास आहे. सुंदर क्षेत्ररक्षण आहे. एकदा पुन्हा एका धावेने संघाची धाव संख्या 46. लॉस ऑफ 1 विकेट. पाहूया पुन्हा एकदा आपल्या गोलंदाजी मार्फती. सुंदर, खरोखरच सुंदर फटका निघून चालला षटकारासाठी. संघाची धाव संख्या 50 म्हणजेच 12 चेंडू आणि 16 धावा. चेंडू शेष आहेत 12. धाव संख्या पाहिजे 16. म्हणजे 8च्या सरासरीने जर धाव संख्या जमा केल्या तरी विजयाच्या समिती जाऊ शकतात. आणि नितीन जाधव. सुंदर प्रहार, सुंदर प्रहार. चेंडू निघून चालला सीमार पार. कणकणीत दणदणीत षटकार. उडालत्या संघाने फलंदाजी स्वीकारलेली आहे. पुन्हा एकदा नितीन जाधव. पुन्हा फटका सजवलाय. चेंडू निघून जातो षटकारासाठी. कणकणी दणदणी षटकार. फक्त चौकाराची गरज. सुंदर प्लेस सन्मानपूर्वक खेळून काढलाय. एक धाव पूर्ण होते. एका धावेने 63 पर्यंत मदत मानले जाते. 9 चेंडू आणि 3 धावा. सुंदर प्रहार. चेंडू जातो सीमार पार. कणकणी दणदणीत षटकार. दी एंड षटकार. अशा रीतीने मित्रांकडे संघ विजयी होते. विजयी संघाचे आणि परंतु संघाचे दोन्ही संघाचे हार्दिक अभिनंदन.